नमस्कार. आज आपल्याकडे विमल एरंडे मॅडम मुंबईमधनं ट्रीटमेंटसाठी येत होते. आज त्यांचे 9 सेशन कंप्लीट झालेत. तर त्यांच्याशी आपण त्यांचा जो मणक्याच्या विकारातला बऱ्याच ठिकाणी बरेच डॉक्टर त्यांनी दाखवले होते, ऑपरेशन सजेस्ट केलं होतं आणि त्यांचा प्रवास कसा होता याविषयी आज आपण त्यांच्याकडनं माहिती घेणार आहोत. मॅडम सांगा, तुमचा प्रवास कसा होता आणि कसं काय? मला 2 वर्षापासून खूप अचानक असा त्रास व्हायला लागला की माझ्याकडनं उचलण्यात आलं होतं थोडंसं आणि पूर्ण एक पाय आणि कंबर तर पायापर्यंत मला सकाळी उठायलाच होत नव्हतं. एकदम मी कधी न रडणारी घाबरणारी पण एकदम जोरजोरात रडायला व्हायचं, एवढं मला वेदना व्हायच्या त्या. आणि डॉक्टरांकडे गेलो आम्ही, त्यांनी बेड रेस्ट घ्यायला सांगितला, दवा औषधं दिली, ती घेतली. बेड रेस्ट नंतर थोडंसं बरं वाटलं, पण पुन्हा परत थोडंसं काही केलं का खूप त्रास व्हायचा. असं करत करत 1-2 डॉक्टर बदलले. नंतर डॉक्टरांनी आमच्या फॅमिली डॉक्टरांनी सांगितलं तुम्ही MRI करा, म्हणजे हे होईल. MRI केलं आणि दुसऱ्या डॉक्टरांकडे गेलो. त्यांनी सांगितलं, म्हणजे ते MRI बघून यांना खूप त्रास आहे, दुसऱ्या पायाचा पण होऊ शकतो, या कधीही जागेवर बसू शकतात आणि इंजेक्शनला पर्याय एकच आहे, एक ऑपरेशन किंवा इंजेक्शन घ्यायची. एक काय 50-50 हजाराचे ते इंजेक्शन सांगितलेले आम्हाला. मी जरा घाबरली त्यांनी ते बोलल्याच्या नंतर, पण मी म्हटलं आपण लगेच तो निर्णय नाही घ्यायचा आहे. दुसऱ्या डॉक्टरांकडे गेलो, ते म्हटले व्यायाम याला पर्यायी इंजेक्शनच आहे MRI कडे पाहता, परंतु जर हा व्यायाम केला, काय बोलतात त्याला, काही फिजिओथेरपीचे प्रकार ते दिले आणि तो व्यायाम पण त्याच्यातून पण म्हटले 100तून एखाद्यालाच असं होतं. मी जरा तो विचार पकडला का मग 100तून एखादा आपल्याला व्हायचंय आणि तो व्यायाम केला. मला थोडं थोडं बरं वाटलं, पण मध्ये मध्ये त्रास व्हायचा. मग मी युट्यूबला शोधत राहायचे आजाराचं कारण काय, नेमकं कारण काय, असे अनेक जण सांगायचे. पण भंडारी सर, खरंच मला त्यांचं मी व्हिडिओ जेव्हा ऐकले ना, मला तेव्हा त्या क्षणी तिथंच व्हिडिओ, मी त्यांना पाहिलेलं नाही काय नाही, पण मला ते त्यांचं आवडलं ते आणि मी म्हटलं आपण तिकडं जाऊया. आणि मग आम्ही एक दिवशी अपॉइंटमेंट घेतली आणि आलो इकडं. मला जो त्रास थोडासा व्हायचा, पण मला पहिल्या महिन्यामध्ये जिथं आल्यानंतरच मला एकदम थोडंसं प्रसन्न वाटलं. त्यांचं लेक्चर, त्यांचे ट्रीटमेंट, इथले सगळे सहकारी, हे खूप छान वाटलं. आणि ते मला पहिल्या वेळेला थोडासा आराम मिळाला, दुसऱ्या वेळेला अजून थोडा 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 आराम मला, चौथ्या वेळेला एकदम बरं वाटलं. आणि आमचं जाणे, आम्ही मुंबईवरून येतो, घाटकोपरवरून येतो, त्याच्यानंतर माझ्या बरोबर माझी जाऊबाई, तिला पण तोच त्रास होता. माझी मोठी सुनबाई, जावीची सुनबाई, तिला पण तोच त्रास होता. आम्ही तिघी मिळून एकदम एन्जॉय पद्धतीने केलं आणि आज आम्ही खूप खुश आणि आनंदात आहोत तिघीही. आणि खरंच खूप छान वाटतं बरं का, मी मनापासून सांगतेय का, खरंच मी खूप असं म्हणजे फॉलो करताना खरंच खूप कृतज्ञता व्यक्त करते तुमची सुद्धा. आणि खूप बरं वाटलं. कारण कसं होतं योगा सेशन मध्ये तुम्ही जे अनुभवलं त्यामध्ये तुम्हाला काय वाटलं? ते पण खूप छान वाटलं, कारण त्या महिला ज्या सहकार्य करतात ते एवढ्या, म्हणजे आपल्याला त्रास होतो ते करताना, आपलं नको 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 असं म्हणतो, पण ते नाही, सरांनी सांगितलंय म्हणजे हे आम्हाला केलंच पाहिजे. म्हणजे हे एक त्यांची भूमिका खूप छान होती. आणि ट्रीटमेंट घेताना आणि प्रत्येक गोष्ट सरांनी दिल्याप्रमाणे त्या प्रत्यक्ष त्या व्यवस्थित घेत होत्या, ते एक खूप आवडलं. पूर्ण स्टाफ व्यवस्थित आतमध्ये तुम्हाला जी लिहून दिलेली ट्रीटमेंट व्यवस्थित करत होत्या, एकदम छान. वेळेसची ट्रीटमेंट ही वेगळी वेगळी होती. हो, प्रत्येक वेळेची प्रत्येक भागावर, म्हणजे पाठीवर, मसलवरती आपण मसलवरती होती. झूमचे सेशन तुम्ही सकाळी जे अटेंड केले त्याबद्दल तुम्हाला काय मत तुमचं आहे? त्याबद्दल ना मला प्रथम पहिलं जाणवतं सरांची खूप कृतज्ञता. ते एवढं बारकाईनं सांगतात ना का एखाद्या एकदम सामान्य माणसाने जर जॉईन केलं ना तर त्याला पण ते कळेल. तुम्ही 100% डोळ्यांनी बघा, 100% कानाने ऐका आणि अगदी पहिलं मी करतो ते बघा, नंतर तुम्ही, म्हणजे आपल्यासाठी ते 2 वेळा करून दाखवतात आणि ते सहज आपल्याला लक्षात येतं आणि आपल्याला त्याचा खूप फायदा होतो, आराम मिळतो. मला हे तर खूप बरं वाटलं त्याचं सकाळच्या ह्याच्यामध्ये. आणि खूप छान घेतात त्या योगामध्ये आणि त्याच्यामुळेच म्हणजे त्या
व्यायामांमुळं लवकर लवकर फायदे होतात. नमस्कार. पॉझिटिव्हिटी एक खूप असते, खूप बरोबर. पॉझिटिव्हिटी असते, म्हणजे बिलकुल निगेटिव्ह नाही. तुम्ही जे तुमच्या मनाने तुम्ही कसं असलं पाहिजे हे पण ते आपल्याला 5 मिनिटं 10 मिनिटं देऊन सांगतात. तुम्ही काय काय केलं पाहिजे, तुमचं मन कसं असलं पाहिजे, मन प्रसन्न असलं पाहिजे, हे फार महत्वाचं आहे, बरोबर. खूप महत्वाचं आहे. कारण आपल्या मनावर आपल्या शरीराचं अवलंबन आहे, आपल्या आजारांचं अवलंबन, आणि ते जागे करून देतात ना, हे खूप महत्वाचं आहे. खरंच खरंच सर, खूप थँक्यू, खरंच खूप खूप थँक्यू. मना करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे हे कारण. आपलं मन जर प्रसन्न असेल, आपलं शरीर प्रसन्न असेल, आणि आपण दिवसभरात उठण्यापासून झोपेपर्यंत काय करतोय, कशा हालचाली करतोय, कशा प्रकारचं स्ट्रक्चर आपलं आहे, आपले विचार काय चालू आहेत, आपलं जेवण कशा पद्धतीने आपण घेतोय, आपल्या मुवमेंट्स, उठणं बसणं चालणं झोपणं कसं आहे, याच्यावरून आपली प्रकृती, आपलं पोश्चर, आपला मणक्याचा जो कणा आहे तो तसा तंदुरुस्त राहणार आहे. तर एक लक्षात घ्या, नक्कीच थोडंसं कॉन्शियस व्हायचं आहे. थोडंसं आपण प्रत्येक हालचाली करताना आपल्याला काय वाटतं, आपण उठतोय कसं, आपण बसतोय कसं, आपण झोपतोय कसं, ह्यातनं जर आपण विचार केला तर आपल्या चुका ह्या कमी होणार आहे, आणि मणक्याचा त्रास हा नक्कीच कमी होऊन हे ऑपरेशन प्रत्येक व्यक्तीचं वाचू शकतं. फक्त एकच आहे की कन्सिस्टन्सी व्यायामाची पाहिजे, कन्सिस्टन्सी ट्रीटमेंटची पाहिजे, आणि योग्य वेळेत योग्य उपचार घेतले तर नक्कीच ऑपरेशन वाचू शकतं. धन्यवाद.